नमस्कार मित्रांनो, JSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही बॉम्बे हायकोर्टच्या ड्रायव्हर भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपल्या या लेक्चर सिरीज मध्ये मुंबई परिसर व मुंबईमधील जे महत्त्वाचे घटक आहेत त्यांच्यावरती आधारित ही प्रश्नमालिका आहे। त्याच्यामध्ये आजच्या प्रश्नमालिकेतील पहिला प्रश्न मित्रांनो मी तुमच्या समोर स्क्रीनवरती दिलेला आहे। मित्रांनो, प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे आणि उत्तर जे आहे ते उत्तर तुम्ही कमेंट करायचं आहे। मित्रांनो, तुम्हाला ड्रायव्हर भरतीसाठी टेक्निकल प्रश्न आवश्यक असतील तर आपल्या mtechsolution.com ही जी वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती तुम्हाला अतिशय महत्त्वाचे इंटरव्ह्यूची तयारी असेल आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या भरतीबाबत टेक्निकल ड्रायव्हर भरतीसाठीचे टेक्निकल क्वेश्चन्स आहेत। ते टेक्निकल क्वेश्चन्स मी तुम्हाला दिलेले आहेत, तुम्ही तिथून ते टेक्निकल क्वेश्चन मिळवू शकता। त्यासाठी आपल्या mtechsolu.com या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जी लिंक आहे आपल्या वेबसाईटची ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील तुम्हाला दिलेली आहे। तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्ही कमेंट केलेलं असेल। प्रश्न काय होता बघा आपला, मरीन ड्राईव्हला कोणत्या भागात आहे, मरीन ड्राईव्ह जे आहे ते कोणत्या भागात आहे असं आपल्याला विचारलेलं होतं। तर फोर्ट, नरिमन पॉइंट, दादर आणि परळ हे काय आहेत, आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत की मरीन ड्राईव्ह जे आहे ते कोणत्या भागात आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो मरीन ड्राईव्ह जे आहे ते नरिमन पॉइंट या ठिकाणी आहे। आलं का लक्षात? चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, प्रश्न व्यवस्थित वाचा। एलिफंटा लेणी कोणत्या बेटावर आहे? बघा, एलिफंटा लेणी जे आहेत ते कोणत्या बेटावरती आहेत असं आता आपल्याला इथे विचारलेलं आहे। सालसेट बेट, घारापुरी बेट, मड आणि जुहू। तर बघा चला, एलिफंटा लेणी कुठं आहे आणि याचं करेक्ट आन्सर बघा, एलिफंटा लेणी जे आहे ते घारापुरी जे बेट आहे त्या बेटावरती एलिफंटा लेणी आहेत। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मंत्रालय कोणत्या भागात आहे? आपले जे मुंबईचे मंत्रालय जे आहे ते मंत्रालय कोणत्या भागात आहे आपल्याला विचारलेलं आहे। आणि इथं बघा ऑप्शन अंधेरी, नरिमन पॉइंट, दादर आणि परळ हे 4 ऑप्शन दिलेले आहेत की आपलं जे मुंबईचं मंत्रालय जे आहे ते कोणत्या भागात आहे आणि याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे, नरिमन पॉइंट जे आहे त्या नरिमन पॉइंट ठिकाणी काय आहे, आपलं मुंबईचं मंत्रालय आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मंत्रालय हे कोणत्या शासनाचे मुख्य न्यायालय आहे? बघा किंवा मुख्यालय आहे, मंत्रालय हे कोणत्या शासनाचे मुख्यालय आहे? तर केंद्र शासन, महाराष्ट्र राज्य शासन, महानगरपालिका आणि न्यायालय। बघा, मंत्रालय हे कोणत्या शासनाचे मुख्यालय आहे आपल्याला विचारलेलं आहे। ऑप्शन मध्ये केंद्र शासन आहे, महाराष्ट्र राज्य शासन आहे, महानगरपालिका, न्यायालय आणि याचं करेक्ट आन्सर तुम्ही कमेंट केलेलं असेल महाराष्ट्र शासनाचं काय आहे, मंत्रालय हे मुख्यालय आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, वानखेडे स्टेडियम कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे? सगळ्यांना माहित आहे की आपल्याला वानखेडे स्टेडियम जे आहे ते कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे आणि याच्यामध्ये ऑप्शन बघा, हॉकी, क्रिकेट, फुटबॉल आणि पुन्हा इथं क्रिकेट डबल चुकून झालेला आहे माझ्याकडून मित्रांनो। तर बघा, आपल्याला सर्वांना माहित आहे की क्रिकेट या खेळासाठी काय आहे, वानखेडे स्टेडियम प्रसिद्ध आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, जुहू बीच कोणत्या भागात आहे? मुंबईचा जो जुहू बीच आहे तो कोणत्या भागात आहे? तिथं दक्षिण मुंबई, पश्चिम उपनगर, ठाणे आणि मुंबई। चला, जुहू बीच जो आहे तो कोणत्या भागामध्ये आहे आपल्याला विचारलेला आहे। तर याचं करेक्ट आन्सर बघा, करेक्ट आन्सर आहे पश्चिम उपनगर जे आहे त्या पश्चिम उपनगरामध्ये काय आहे, जुहू बीच जो आहे तो आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मित्रांनो अशाच नवनवीन प्रश्नांसाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज माझी एक तुम्हाला मनापासून विनंती आहे, आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन देखील दाबायला विसरू नका आणि तुमचे मित्र, नातेवाईक ज्यांनी बॉम्बे हायकोर्टच्या ड्रायव्हर भरती असू द्या किंवा अन्य कोणत्याही पदासाठी अर्ज भरलेला असेल तर त्यांच्यापर्यंत आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तुम्हाला या अशाच टेक्निकल प्रश्नांची, ड्रायव्हर भरतीच्या टेक्निकल प्रश्नांची आणि इंटरव्ह्यूच्या प्रश्नांची तयारी करायची असेल तर आपली जी वेबसाईट आहे mtechsolu.com, mtechsolu.com ही आपली वेबसाईट आहे मित्रांनो। वेबसाईट तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील दिलेले आहे, तिथे जाऊन तुम्ही अशाच पद्धतीचे ड्रायव्हर भरतीचे टेक्निकल प्रश्न आणि इंटरव्ह्यूची तयारीसाठीचे प्रश्न मिळवू शकता। चला तर बघा, जुहू बीच कोणत्या समुद्रालगत आहे? जुहू बीच जो आहे तो कोणत्या समुद्रालगत आहे आपल्याला विचारलेला आहे।
तर अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, लाल समुद्र आणि हिंदी महासागर. जुहू बीच कोणत्या समुद्रालगत आहे? आणि याचं करेक्ट आन्सर आहे अरबी जो समुद्र आहे त्या अरबी समुद्राच्या लगत काय आहे? जुहू बीच आहे. पुढचा प्रश्न 18वा प्रश्न आजच्या प्रश्न मालिकेतील. राजाबाई क्लॉक टॉवर कोणत्या विद्यापीठात आहे? बघा, राजाबाई क्लॉक टॉवर जो आहे तो कोणत्या विद्यापीठात आहे असं विचारलेलं आहे. तर राजाबाई क्लॉक टॉवर जो आहे तो कोणत्या विद्यापीठात आहे? तर करेक्ट आन्सर आहे बघा मुंबई विद्यापीठ जे आहे त्या मुंबई विद्यापीठामध्ये राजाबाई क्लॉक टॉवर आहे. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. हाजी अली दर्गा कोणत्या समुद्रकिनारी आहे? हाजी अली दर्गा कोणत्या समुद्रकिनारी आहे? अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, लाल समुद्र आणि हिंदी महासागर. तर याचं करेक्ट आन्सर बघा अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरती काय आहे? हाजी अली दर्गा आहे. आणि आजच्या प्रश्न मालिकेतील शेवटचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. प्रश्न अतिशय सोपा आहे. सिद्धिविनायक मंदिर कोणत्या भागात आहे? बघा, सिद्धिविनायकाचं जे मंदिर आहे ते कोणत्या भागात आहे? दादर, प्रभादेवी, अंधेरी, परळ आणि चेंबूर. चला, सिद्धिविनायक मंदिर कोणत्या भागात आहे? पटपट मित्रांनो उत्तर कमेंट करायचं आहे. आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर देखील करायचं आहे. आणि याचं करेक्ट उत्तर बघा की सिद्धिविनायकाचं जे मंदिर आहे ते दादर प्रभादेवी जे आहे त्या ठिकाणी आहे किंवा त्या भागामध्ये आहे. मित्रांनो, अशाच नवनवीन प्रश्नांबरोबर आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.